स्वाध्याय 7 मधील हा 5वा प्रश्न थोडासा मोठा आहे. व्यवस्थितपणे वाचून सुरुवातीस प्रश्न समजून घ्या. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे आणि प्रश्न काय विचारला आहे, कोणती माहिती आपल्याकडे आहे आणि आपल्याला नेमकं कशाचं उत्तर द्यायचं आहे. आधी प्रश्न वाचून समजून घेऊ. एका दुकानात वेगवेगळ्या वजनाच्या एकाच प्रकारच्या जामच्या बाटल्या विक्रीस आहेत. 450 ग्रॅमची बाटली 96 रुपयाला, 600 ग्रॅमची बाटली 124ला, 150 ग्रॅमची बाटली 34 रुपयाला आणि 300 ग्रॅमची बाटली 66 रुपयाला. तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? 4 प्रकारच्या बाटल्या दिलेल्या आहेत, त्यांच्या किमती पण वेगवेगळ्या आहेत आणि बघितलं तर लक्षात येईल की प्रत्येक बाटलीचं जे वजन आहे ते वजन पण वेगवेगळं आहे. आता प्रश्न विचारला आहे की कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे, म्हणजे कमी किमतीमध्ये जास्त वजन आपल्याला कोणत्या बाटलीमधून मिळेल. आता या प्रश्नाचं उत्तर आपण कधी देऊ शकतो? ज्या वेळेला सगळ्या बाटलींचं वजन सारखं आहे, वस्तूचं वजन सारखं आहे आणि किमती वेगवेगळ्या असतील तर कोणती बाटली स्वस्त पडली हे आपण सांगू शकतो. पण इथं तसं आहे का? नाही. इथं कशी माहिती दिलेली आहे? ही 450ची 96 रुपयाला, म्हणजे किमती वेगवेगळ्या आहेत बघा. आणि 600 ग्रामची 124ला, 150 ग्रामची 34 रुपयाला आणि 300 ग्रामची 66 रुपयाला. म्हणजे वजन पण वेगवेगळे आहेत आणि किमती पण वेगवेगळ्या आहेत. मग आता आपल्याला सांगता येणार नाही की कोणती बाटली आपल्याला स्वस्त पडू शकते आणि फायदेशीर आहे. मग काय करायचं? आपल्याला याचं उत्तर काढण्यासाठी एक गोष्ट करता येईल की हे जे वेगवेगळं वजन आहे, या वजनाला जर आपण सारखं करून घेतलं, वजन जर सारखं केलं आणि किमती जर वेगवेगळ्या राहिल्या तर आपण सांगू शकतो. आता वजन सारखंच करायचं म्हणजे काय करायचं? या वजनांचा लसावी काढायचा. बघा, आपण काय करू? 450, त्यानंतर 600, 150 आणि 300 हे जे वजन दिलेलं आहे या वजनांचा आपण लसावी काढू. सगळ्या समसंख्या आहेत म्हणून मी 2ने भाग देतो. इथं झालं 2 दूनी 4, 2 दूनी 4, 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 0ला 0, 2 साती 14, 2 पंचे 10, 2 एक 2, 2 पंचे 10, 0ला 0. आता परत 2 संख्या सम आहेत म्हणून परत 2ने भाग देतो. इथे 5 आहे एकक स्थानी म्हणून याला भाग जाणार नाही. 2 एक 2, 2 पंचे 10, 0ला 0. इथं परत एकक स्थानी 5 आहे, भाग जाणार नाही. 2 साती 14, 2 पंचे 10. आता परत एक समसंख्या आहे म्हणून परत 2ने भाग देतो. 225ला 225, इथे 150ला भाग जाईल 2नं. 2 साती 14, 2 पंचे 10. परत इथं विषम संख्या आहे, एकक स्थानी 5 आहे म्हणून भाग जाणार नाही. आता एकही समसंख्या नाही म्हणून आता 2ने भाग जाणार नाही. 3चा विचार करू. 225 मध्ये अंकांची बेरीज किती येते बघू. 2 आणि 2 4, 4 आणि 5 9. 9ला 3ने भाग जातो म्हणून 225ला 3ने भाग जाईल. 3 7 21, 1 उरला, 3 5 15. परत 75 मध्ये 7 आणि 5 12, म्हणजे 12ला 3ने भाग जातो म्हणून ह्याला पण 3ने भाग जाईल. 3 दूनी 6, 3 5 15. इथं पण 75, 3 दूनी 6, 3 5 15. इथं पण 25. आता 7 आणि 5 12, मी याला 3ने भाग जातो म्हणून मी 3 घेतो. 3 दूनी 6, 3 5 15. पण 25ला 3ने भाग जात नाही म्हणून ते जे 25 राहिलेले आहेत ते तसे लिहून टाकायचे. आणि आता सगळीकडे 25 आहे म्हणून 5ने भाग देऊ. 5 5 25, इथं पण 5, इथं पण 5 आणि या ठिकाणी पण 5.
5च आहे प्रत्येक जागी म्हणून 5ने भाग देऊ. 1 1 1 1 5 1 5. आता प्रत्येक ठिकाणी 1 आला आहे, याचाच अर्थ आपली भागाकाराची क्रिया पूर्ण झाली. आता आपण याचा लसावी काढून घेऊ. लसावी म्हणजेच काय, या बाजूला ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा. या टप्प्यामध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत 2 गुणिले 2 हे याचे मूळ अवयव आहेत. 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. आता किती होईल, 2 दुनी 4, इथं 4 झाले, 4 दुनी 8, इथं 8 झाले, 8 त्रिक 24. गुणाकार मोठा आहे म्हणून इथपर्यंत गुणाकार करू 24. आता 24 गुणिले, इथं 24 झाले ना, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24. हां, मग 24 इथं 24 झाले, त्याच्या पुढं गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 जशाल तसं. मग हे किती झालं, 3 चौक 12, 2 हातचा 1, 3 दुनी 6 1 7 गुणिले 5 गुणिले 5. मग 5ने गुणू, 5 दुनी 10 0, हातचा 1 5 35 आणि 1 36 गुणिले 5. 5 0 0, 5 30 0, हातचे 3, 5 3 15 16 17 18. 1800 1800 आपला लसावी आलेला आहे. म्हणजे आता आपण काय करू, सगळ्यांचं वजन 1800 समजू. आता गृहीत धरू की प्रत्येक बाटलीचं वजन किती आहे, 1800 ग्राम. आता लसावीची क्रिया पूर्ण झाली. आपल्याला फक्त लसावी यासाठी पाहिजे होता की वेगवेगळे वजन आहेत, किमती वेगवेगळ्या आहेत. आता जर प्रत्येक बाटलीचं वजन 1800 ग्राम झालं तर त्याच्या किमती कशा येतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचं काम झालं. आता जागा कमी आहे म्हणून मी फक्त हे 1800 घेतो इथं, बाकीचं पुसून टाकतो. आता लसावी आपला आलेला आहे 1800. लसावी 1800. आता बघा, आता 450 ग्राम म्हणजे हे वजन 450 आहे. 450ला जर 1800 करायचं असेल तर कितीने गुणावं लागेल, कितीची पट आहे, तर बघा 450ला जर तुम्ही 4ने गुणलात, 4 0 0, 4 25ला 0, हातचे 2, 4 दोन्ही 4 चौक 16 17 18, 1800. म्हणजे 450ची 4 पट 1800 आहे. म्हणजेच काय करायचं, याची जी किंमत आहे 450 ग्राम 96 रुपयाला आहे ना, तर त्या 96 रुपयाला 4ने गुणायचं. 4 सक 24ला 4, हातचे आले 2, 4 9 36 37 38. म्हणजे आपल्याला काय भेटलं की जर 450 ग्रामची बाटली जर 1800 रुपयाला झाली तर त्याची किंमत येते, 450 ग्रामच्या बाटलीची किंमत येईल 384. त्याच्यानंतर जर 600ला 1800 करायचा असेल तर त्याची 600ची 3 पट आहे. म्हणजे 600ला 3 न गुणावं लागेल. 3 0 0 3 0 0 3 सक 18. मग 600ची तिप्पट आहे म्हणून काय करायचं की 600 ग्रामची बाटलीची किंमत 124 आहे. 124ला आपण 3ने गुणायचं. 3 चौक 12 2, हातचा 1 3 2 6 1 7 3 1 3 372. म्हणजेच काय की 600 ग्रामची बाटली जर 1800 रुपयाला 1800 ग्रामची झाली तर त्याची किंमत होईल 372 रुपये. त्याच्यानंतर आहे 150 ग्रामची बाटली 34 रुपयाला. मग 150ला जर 1800 करायचा असेल तर 150ची ती 12 पट आहे म्हणून 12ने गुणू त्याला. 12 0 0, 12 5 60ला 0, 8 6 12 12 6 18. मग 150 ग्रामची बाटली जर 1800 ग्रामची झाली तर 150ची 12 पट आहे. ह्याचाच अर्थ 150 ग्राम जर 34 रुपयाला आहेत तर 34ला आपल्याला 12ने गुणावं लागेल. 12 चौक 48ला 8, हातचे 4, 12 त्रिक 36 आणि 4 40. मग 150 ग्रामची बाटली आपल्याला पडते 408 रुपयाला. आणि त्याच्यानंतर जे आहे की 300 ग्रामची बाटली, 300ला 1800 करण्यासाठी 300ची 6 पट आहे. 6 0 0 6 0 0 6 त्रिक 18. मग जर 300 ग्रामला 1800 करायचं असेल तर 6 पट, मग त्याची किंमत जर 66 आहे
तर 66ला पण आपल्याला 6ने गुणावं लागेल. 36ला 7×3 6 7 36 38 39 म्हणजे 300 ग्रामची बाटली जर 1800 ग्रामची झाली तर तिची किंमत येईल 396 रुपये. आता आपल्याला किमती मिळालेल्या आहेत. आता 450 ग्रामची बाटली, 600 ग्रामची बाटली, 150 आणि 300 यांचं जर वजन सारखं केलं आपण म्हणजे 1800 ग्राम केलं तर ते प्रत्येक 1800 ग्रामच्या किमती इथं आहेत. मग वजन सारखं आहे आणि किमती वेगवेगळ्या आहेत. मग आपण सांगू शकतो की कोणती बाटली फायदेशीर आहे. आता तुम्ही पाहून सांगू शकता. तर सगळ्यात कमी किंमत कोणत्या बाटलीची आली तर कमी किंमत आली ही 600 ग्रामच्या बाटलीची. म्हणजे 600 ग्रामची बाटली 372 रुपयाला पडते. ही विकत घेणे जास्त फायदेशीर आहे. म्हणून याचं उत्तर आहे 600 ग्राम. म्हणजे पर्यायात पाहू आपण. पर्याय क्रमांक 2 किंवा 3 जे काय आहे 600 ग्रामचं उत्तर ते आपलं उत्तर आहे 600 ग्राम.